कोण सुदामा. एकच मिनिट आपल्यासोबत सुदाम देवाविषयी आपली चर्चा करायला आरंभ करतो. सुदाम देवाचं जीवन काय सज्जनो, जितेंद्रिय आहे सुदामदेव. इंद्रिय आपल्या अंकित आहेत. ज्याच्या इंद्रिय अंकित आहेत ना तो जितेंद्रिय. इंद्रिय आपल्या अंकित नाहीत महाराज, आपण इंद्रियाच्या अंकित आहेत. सुदाम देवाच्या घरी गरीब होती महाराज. डोक्यावर वस्त्र झाकण्याकरता शाबित वस्त्र नव्हतं. घरामध्ये शाबित भांड सुद्धा नव्हतं. जी भिक्षेच्या द्वारे जी येईल, ज्या कथा कीर्तनाच्या द्वारे जे येईल त्याच्यावर आपलं घर उदरनिर्वाह होतो. श्रीमद भागवत कथेमध्ये आचार्य शुकदेव स्वामीने सुदाम देवाला भिकमंगा म्हटलेला नाही सज्जनो. एकाही जागी शुकदेव स्वामीनं सुदाम देवाला भिकारी म्हटलेलं नाही. कारण भिकारी होणं आलं आणि गरीब होणं आलं. गरीब केला कथा. हरे कृष्ण शासित सखा कशीत ब्रह्मणो ब्रह्मवित्त महा विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. सुदामदेवजी विरक्त होते. इंद्रिय त्यांच्या अंकित होते महाराज. सुदाम देवानं जीवनात सुद्धा भीक मागितली नाही. एखादा ब्राह्मण जर भीक मागत असेल ना तर त्याच वेद अभ्यास जो आहे हा विसरून जातो. तो ब्राह्मण भ्रष्ट होत असतो. ब्राह्मणाला मरकरोजी दान घेण्याचा अधिकार आहे, भीक मागण्याचा अधिकार ब्राह्मणाला नाही. और इनको धन चाहिए, बावरी ब्राह्मण को धन केवल भिक्षा. ब्राह्मणाला दान घेण्याचा अधिकार आहे, भीक मागण्याचा नाही. आपलं तिसरी गोष्ट शुकदेव स्वामीनं एकाही जागी सुदाम देवाला दरिद्र म्हटलेलं नाही सज्जन. अरे सुदामजीला जेवढे विशेषण देता येतील ना तेवढे कमी. आचार्य शुकदेव स्वामीनं केवढ्या मोठमोठ्या पदव्या दिल्या सुदामदेवाला. सुदामदेवाच्या घरी सकाळी जेवण केलं तर संध्याकाळी खायला अन्न नव्हतं, हे बिलकुल सत्य आहे. सुदामदेवाची झोपडी अशी होती, पाऊस जर आला तर बाहेर एकही पावसाचा पाण्याचा थेंब जात नव्हता, हे बिलकुल सत्य आहे महाराज. घरामध्ये भांड एकही शावत नव्हतं. परंतु माझा सुदामा दरिद्री नाही, ही बिलकुल सत्य गोष्ट नाही. दरिद्री कोणाला म्हणतात? दरिद्री शब्दाची व्याख्या सांगते जाता 2 मिनिट. आपल्या घरी 50 एकर जमीन आहे आणि शेजाऱ्याच 10 गुंठे निघाले. किती? 10 गुंठे. ते बी त्या मालकानं 50 एकर वाल्यानं म्हणा बाबा हिचा भाव चालू आहे पण दे ना 2.5 लाखात. याला दरिद्री म्हणतात. ज्याचं मन समाधान नाही ना जीवनामध्ये, तो संसार असो अथवा परमार्थ असो, तो दरिद्री आहे. जब आवे संतोष धन सब धन दुरी समान. थोडं विद्या संतोष रूपी धन ज्याने जीवनामध्ये कमीलं नसेल जनो, त्याचे एक समाधान जगात तुम्हाला सापडणार नाही. सुदामदेव कोणासमोर मागत नाहीत. त्यावेळेस त्यांची पत्नी, तिचं नाव आहे सुशीला. जसे विरक्त आत्मन जितेंद्रिय आहेत ना सुदामदेवजी,
आता महाराज घरामध्ये लहान बाळ गोपाळ 2-4 लेकर होते. कोणाच्या अंगावर कपडे येत तर कोणाच्या अंगावर नाहीत. एकाएक पोट अन्न करू लागलं. संसार म्हणले की संसारामध्ये अडचणी येत असतात महाराज. त्याचं नाव संसार आहे. तर कधी या जीवनामध्ये दुःख असतं तर कधी सुख असतं. त्या संसारामध्ये आपण जे भोग प्राप्त करतो ना, हे आपल्या पूर्व जन्माची फळं असतात महाराज. वा. देव एखाद्याला एवढं श्रीमंत करतो, एवढं श्रीमंत करतो, एवढं श्रीमंत करतो, त्याच्या घरात खाणार कोणी नसतं महाराज. आणि एखाद्याला एवढी हाल अपेष्ट भोगत असतात की त्याच्या घरी लेकरायला सुद्धा नीट व्यवस्थित भोजन नसतं. सुदामदेवजी समाधानी आहेत महाराज, पण 18 विश्व दारिद्र्य सुदामदेवाच्या घरी येऊन पडले. त्यावेळेस सुदामदेवाची पत्नी ही सुशीला म्हणते, स्वामी तुम्ही रोजही म्हणता ना, तो द्वारकेचा राजा श्री कृष्णचंद्र माझा सखा आहे, माझा मित्र आहे. मग दुःखात खरी मदत कोण करतात मारुतराव? मित्रच करतात. जाणं म्हणजे तुमच्या मित्राकडे. मित्र वनव्यामध्ये त्यावेळेस माझा सुदामा म्हणला, अगं तो द्वारकेचा राजा असल, पण मी माझ्या कुटियेचा राजा आहे, या घराचा राजा आहे, या शरीराचा राजा मी आहे. मी मित्राकडे जाणार नाही. आणि कशा करता जायचं? अगं रोज मी त्याची आठवण करतो आणि तो माझ्या पोटाशी अंतःकरणामध्ये नामा म्हणे कंते राम हृदयात साठवलं तृप्त झालं. आणि कशा करता जायचं मित्राकडे? पण हिला वाटलं हे जर गेले तर काही आपल्याला येईल. माईला अशी असते महाराज काची. एक तारखेला पगार मालक संघ आले तर मालकीन मालकाला व्यवस्थित बोलते. आणि नुसते मालकच येऊ द्या, काय झालं तुमचा खिसा तर खाली दिसायला म्हणजे पगारच झाली. तसं माईला आशा असते. माय म्हणली, सुशीला म्हणते, जा ना तुम्ही जा. त्यावेळेस सुदामदेवजी म्हणतात, अगं काय या लोकांकडे जायचं आणि कशा करता जायचं? त्या देवाला फक्त एवढी विनंती करा सज्जनो, मालिक इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं साधू न भूका जाय. देवा या जीवावर एवढीच कृपा कर, या मनुष्यावर, की माझ्या दारात आलेला अतिथी कधी परत न गेला पाहिजे ते, आणि माझे लेकर बाळ सुद्धा सुखात पोटापुरतं त्यांना मिळत असते. लय नाही मागणे देवा, लय नाही मागणे देवा, लय नाही मागणे पोटा पुरते देई देवा, पोटा पुरते
कलाकार आपल्या गावामध्ये आलेले असते तुम्ही त्याच्या टाळीवर सर्वांनी स्वागत करा. जीवनामध्ये जेवढं लागत तेवढं देवानं दिल्याच्या नंतर बस महाराज. पण कसं आहे, माणसाची आशा झालेली 5 एकर झालेलं वाटते 10 एकर झालेलं बरं, 10 एकर व्हायला वाटते 11 एकर झालेलं बरं. कारण की आशा संपत नाही. त्यावेळेस सुशीला म्हणते स्वामी त्या गोपाल कृष्णाचं तुम्हाला दर्शन घ्यावं असं पण वाटत नाही का. त्यावेळेस म्हणजे सुदाम देवजी म्हणतात अगं कोण म्हणत, मला तर वाटतं मी रोज द्वारकेला जातो आणि रोज द्वारकानाथाचं दर्शन घेऊन घरी येतो. स्वामी तुम्ही मनानं जाता हो, पण जोपर्यंत तुम्ही शरीरानं त्या ठिकाणी जाणार नाही तिचं मन म्हणतं तोपर्यंत त्याला तरी कसं कळल. तुम्ही जाण म्हणजे जाणार